नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ज्ञानेश्वरी विदर्भ हायर्स अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण या सेशनमध्ये खरे खोटे या टॉपिकमध्ये पार्ट बाय पार्ट बघणार आहोत। म्हणजे तुम्हाला असं वाटेल की मॅडमनी या टॉपिकमध्ये एवढं सगळं पार्ट का बनवले, तर याच्यामध्ये महत्त्वाचं आहे की मी तुम्हाला बेसिक शिकवणार आहे, ट्रिक शिकवणार आहे, कन्सेप्ट शिकवणार आहे, सगळ्या गोष्टी मी तुमच्या कव्हर करून चालणार आहे। आणि महत्त्वाची गोष्ट, खरे खोटे टॉपिक भरपूर डिफिकल्ट आहे असं सगळ्यांचं म्हणणं आहे। ज्या वेळेस हा तुमचा एक टॉपिक तुमचा तयार होणार तेव्हा तुम्हाला वाटेल की इट्स व्हेरी सिंपल, असे क्वेश्चन 50 यायला पाहिजे परीक्षेमध्ये, एवढं सिंपल टॉपिक आहे। पण त्याला आपण सगळ्यात पहिले मी तुम्हाला बेसिक शिकवेल, कारण की प्रत्येक क्वेश्चन हा ट्रिक्सनेस नाही ना सॉल्व्ह होत बेटा, म्हणून तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे की तुम्हाला बेसिक शिकणं। सो पहिल्यांदा बेसिक घेऊ, कन्सेप्ट घेऊ, नंतर तुम्हाला ट्रिक्स पण सांगेल। आणि तुम्हाला मी सांगते की जो क्वेश्चन आहे ना, तो तुम्हाला मी जे काही कन्सेप्ट शिकवणार, कन्सेप्टच्या बेसिसवरती फिनिश झालं पाहिजे, विदिन अ फ्रॅक्शन्स ऑफ सेकंड्स मध्येच फिनिश होणार बेटा, फक्त कन्सेप्टच्या बेसिसवरती। मी तुम्हाला पहिल्यांदा जे काही डाटा शिकवेल तो डाटा तुम्हाला, मला असं वाटतं की तुम्ही तो लिहून घ्यायला पाहिजे बुकमध्ये, कारण की मला असं अपेक्षित आहे की तो डाटा कुठेही नाही आहे अवेलेबल, मी तुम्हाला शिकवते आहे, तो लिहून घ्या। आणि प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह होणार बेटा तुमचा, प्रत्येक क्वेश्चन डिफिकल्टमधला डिफिकल्ट असो, सोप्यामधला सोपा असो, ट्रिक्स तर आहेच आपल्याकडे। सो डोंट वरी अबाउट दॅट, वन बाय वन आपण चालू करू। सो हे बघा, मी तुम्हाला पहिल्यांदा स्टेप समजावून सांगणार की क्वेश्चनला सॉल्व कसं करायचं। भरपूर मोठे क्वेश्चन असतात, त्याला ट्रिक्सनं कसं घेऊन जायचं। आता तुम्ही म्हणणार की मॅडम हा सेशन त्यांच्यासाठी नाही आहे बेटा, मी तुम्हाला सांगते की मॅडम तुम्ही पटकन ट्रिक्स सांगा, 2 मिनिटात ट्रिक सांगितली फिनिश झालं, नाही बेटा। तुम्हाला मी तुमचं अगदी ग्राउंड टू टॉप लेवलपर्यंत आपल्याला जायचं आहे, कुठल्याही परीक्षेला क्वेश्चन येऊ लागला पाहिजे तुमचा, म्हणून त्यासाठी आपण थोडी मेहनत घेतो आहे, एक्स्ट्रा एफर्ट घेतो आहे। सो त्या एफर्टला फळ मिळालं पाहिजे या ओरिएंटेड आपण शिकू। सो मी तुम्हाला सगळं एक्सप्लेन करेल बेटा, आणि सगळं लिहून घ्यायचं आहे, महत्त्वाचं टिप आहे। आता मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकवेल या सगळ्या टॉपिक्सला, ओके। दिलेल्या उदाहरणातील सर्व अटी पूर्ण झाल्या पाहिजे। आता मला सांगा, इथे सर्व अटी सांगितल्या आहेत, ह्या अटी कुठल्या आहे, काय आहे रे बाबा, मला तर काहीच माहिती नाही। मग मी तुम्हाला सगळ्यात पहिले एक क्वेश्चन सांगते, ओके, हे सगळं शिकणारच आहोत आपण, ओके। मला सांगा, अशा टाईपचा एखादा क्वेश्चन आला, आता क्वेश्चन तुम्हाला भरपूर मोठे येतात, त्या क्वेश्चनला सॉर्ट कसं करायचं, कमी वेळेमध्ये टॅकल कसं करायचं, या गोष्टी मी तुम्हाला शिकवणार। आता फर्स्ट ऑफ ऑल इथे मला सांगा, आता याच्यामध्ये इथे सुरुवातीपासून स्टार्टिंगपासून इथपासून तर इथपर्यंत 3 लाईन आहे बेटा, हे वाचण्यामध्ये भरपूर वेळ जाईल की नाही। मग मला सांगा, इथे 3 लाईन आहे, भरपूर क्वेश्चनमध्ये 5 लाईनी देतात, मग त्या इतक्या इम्पॉर्टंट आहेत का, हा प्रश्न आहे। मग मला सांगा, सगळ्यांना वाचायचं का, मी म्हणेल नाही। त्यांना स्किप कसं मारायचं, बघितलं एकदम स्किप मारता आलं पाहिजे की नाही, मला इतकी इन्फॉर्मेशन माझ्या कामाची नाही, माझ्या महत्त्वाचा डाटा कुठला आहे तो मला पाहिजे, ओके। मी तुम्हाला पहिल्या वेळेस हे बघा, आपली पहिली स्टेप होती की माझ्या उदाहरणाच्या काय झाल्या पाहिजे, अटी पूर्ण झाल्या पाहिजे, अटी, पहिली स्टेप होती अटी। मग त्या अटी कुठल्या आहे तर बघूया, या सेंटेन्समध्ये वाचून सांगते मी तुम्हाला अटी कशा अंडरस्टँड करायचा। अनिया बनिया दिन्या आणि विन्या यांनी वर्गसोबत्यांसाठी गोष्टीचे पुस्तक आणले आहे, ते त्यांच्यापैकी एकाकडे आहे, ओके। त्या सर्वांना ते कोणाकडे आहे ते माहीत आहे आणि प्रत्येकाने त्या संबंधात प्रतिपादन केले। आता प्रतिपादन म्हणजे काय असतं, एक सेंटेन्स त्यांनी सांगितलेलं आहे, ओके। जर त्यांच्याकडे फक्त एक प्रतिपादन असत्य असेल, आता बघा एवढी सगळी माहिती वाचली, या माहितीपैकी इथपर्यंत माहिती काही कामाची होती का बेटा, नाही ना। मग अशा माहितीला आपल्याला स्किप करता आलं पाहिजे, आणि ह्या गोष्टी मी तुम्हाला सगळ्या आता शिकवणार आहे की इतकी सगळी माहिती वाचली बेटा, मला तर काहीच कामाची नव्हती, अट पाहिजे आणि मला काढायचं काय आहे तेवढं पाहिजे। या क्वेश्चनमध्ये किती वाक्य चुकीचे आहे, किती वाक्य असत्य आहे आणि किती वाक्य सत्य आहे, ही झाली अट। इथे बघा, जर त्यांच्यापैकी, महत्त्वाचं सेंटेन्स आहे, जर त्यांच्यापैकी फक्त एक प्रतिपादन असत्य असेल, मग मला सांगा फक्त एक वाक्य काय आहे, असत्य असेल, महत्त्वाचं, त्याला हायलाइटच करून घेतलं, ही झाली माझी अट। अटमध्ये काय झालं की एक वाक्य काय आहे बेटा, चुकीचं, एकच वाक्य काय आहे, चुकीचं आहे, ही झाली अट। तर पुस्तक असलेली व्यक्ती निवडा, याच्यामध्ये मला सांगितलेलं आहे की पुस्तक कोणाकडे आहे ती व्यक्ती मला इथे निवडायला सांगितलं आहे, ओके। फिनिश। आता इथे मला समजून घ्यायचं आहे, आता एवढा मोठा क्वेश्चन दिसला की नाही,
आता याच्यामध्ये एक व्यक्ती असू शकते, दुसरा व्यक्ती असू शकते, 3 व्यक्ती, असे नंबर ऑफ व्यक्ती असणार आणि त्यांनी असे नंबर ऑफ सेंटेन्स सांगितलेले असणार. आता या क्वेश्चनमध्ये बघूया आपल्याला अट समजली तुम्हाला की एक वाक्य काय आहे, चुकीचं आहे. इथे बघा अन्या बन्या दिन्या विन्या 4 व्यक्ती आहे. मी तुम्हाला नाही दिसली तरी चालते, तुम्ही फक्त बोर्डकडे फोकस करायचं बेटा. मला सांगा हा जो अन्या नावाचा व्यक्ती आहे, या अन्या नावाच्या व्यक्तीनं 2 सेंटेन्स सांगितले. बघा माझ्याकडे पुस्तक नाही आणि या आणीनं सेंटेन्स जोडलेला आहे. हे बघा एकतर सेंटेन्स आणीनं जोडलं असू शकते किंवा असा कॉमा देऊन असं जोडलेलं असू शकते. माझ्याकडे पुस्तक नाही म्हणजे हे एक पहिलं सेंटेन्स सांगितलं आणि याच अन्यानं दिन्याकडेही पुस्तक नाही हे सेंटेन्स दुसरं सांगितलं. असे या व्यक्तीनं अन्यानं 2 सेंटेन्स सांगितले. इतकं अंडरस्टँड झालं. आणखीन बघा बन्यानं पण माझ्याकडे पुस्तक नाही आणि अन्याकडेही पुस्तक नाही. इट्स फर्स्ट सेंटेन्स आणि हे झालं सेकंड सेंटेन्स. आता बघा दिन्या काय म्हणतो, माझ्याकडे पुस्तक नाही आणि बन्याकडेही पुस्तक नाही, सेकंड सेंटेन्स. आता विन्या काय म्हणतो, माझ्याकडे पुस्तक नाही आणि अन्याकडेही पुस्तक नाही. असे मला सांगा प्रत्येक व्यक्तीनं 2 सेंटेन्स सांगितले की नाही. एवढं पाहायचं आहे की या पूर्ण क्वेश्चनमध्ये एकूण टोटल सेंटेन्स किती आहे. 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे या 4 जणांना मिळून 8 सेंटेन्स सांगितले आहे. किती सेंटेन्स आहे बेटा टोटल, 8. आणि या क्वेश्चनमध्ये अट सांगितली आहे. या 8 सेंटेन्सपैकी एकच वाक्य काय आहे, चुकीचं आहे. मग मला सांगा एक वाक्य चुकीचं आहे तर या 8 पैकी 7 वाक्य, उरलेले 7 वाक्य कसे असणार, बरोबर असेल. हे समजलं. ही अट समजली की 8 वाक्यापैकी एक वाक्य चुकीचं म्हणजे मला सांगा 7 वाक्य कसे असणार, बरोबर असणार. ही झाली अट, फर्स्ट स्टेप. जर मी तुम्हाला तिथे त्या स्लाईडवरती मी तुम्हाला समजावून सांगितली असती, इथे मी तुम्हाला समजावून सांगितली अशी अट असते तशी अट असते, ती तुम्हाला समजली नसती बेटा. तर मला सांगा त्या सेंटेन्समध्ये, त्या वाक्या म्हणजे त्या उदाहरणामध्ये टोटल 8 सेंटेन्स होते आणि त्यांनी सांगितलं होतं की माझ्यामध्ये एक सेंटेन्स काय आहे, फक्त एकच वाक्य हे चुकीचं आहे. मग उरलेले 7 वाक्य कसे असणार बेटा, बरोबर असणार. ही झाली अट, ट्रू आणि फॉल्स. एवढं समजलं बस. ओके, आता जाऊ आपण नेक्स्ट स्टेपकडे. एकदम स्टेप बाय जाऊ आपण. आज आपल्याला तेच करायचं आहे की मला एकदम व्यवस्थित आलं पाहिजे. दिलेल्या उदाहरणातील सर्व अटी ह्या पूर्ण झाल्या पाहिजे. आता मी तुम्हाला सांगते, सगळ्यात पहिले आपल्याला सिम्बॉल रिप्रेझेंटेशन करता आलं पाहिजे. हे बघा जर मी काय म्हणते आहे, जर वाक्य चुकीचं आहे त्याला मी असं फॉल्स म्हणून डिनोट करणार. कशाने, एफनी, फॉल्स म्हणून, म्हणजे हे वाक्य खोटं आहे बा. जर मी म्हणते आहे जर वाक्य खरं आहे त्याला मी असं डिनोट करणार की हे ट्रू आहे बा. अशा प्रकारे मी त्याला डिनोट करणार. फॉल्स आणि ट्रू, खरं आणि खोटं, अशा प्रकारे मी डिनोट करणार. हे सिम्बॉल रिप्रेझेंटेशन कडले. आता मला जायचं आहे. ओके, आता इथपर्यंत आपण पोचलो. आता मला तुम्हाला भरपूर काही माहिती डिलिव्हर करायची आहे. फक्त ऐकून घ्या व्यवस्थित आणि तुम्हाला जे जे वाटेल ते तुमच्या शब्दामध्ये तुमच्या बुकमध्ये नोट डाऊन करत चला. ओके, महत्त्वाचं इथे 3 मुली आहेत की नाही. ओके, मला एक अशी अट सांगितली आहे. ओके, इकडे बघा, इथे एक मुलगी आहे. सगळ्यात पहिले राधा नावाची मुलगी आहे. ही राधा नावाची मुलगी एक वाक्य सांगू शकते, दुसरं वाक्य सांगू शकते, तिसरं वाक्य सांगू शकते, चौथं वाक्य सांगू शकते. असं नंबर ऑफ वाक्य ती काय सांगू शकते. ओके, असं सांगू शकते नंबर ऑफ वाक्य. पण आपल्याला एवढे सेंटेन्स देणार नाही. जो मी तुम्हाला हा क्वेश्चन दाखवला होता, ओके, हा जो क्वेश्चन दाखवला होता, या क्वेश्चनमध्ये या अन्यानं फक्त 2 वाक्य सांगितले. ओके, पहिलं आणि दुसरं, अशा प्रकारे. मग आणखीन तिसरं, चौथं, असं भरपूर सेंटेन्स तो सांगू शकते. पण आपल्याला परीक्षेला एवढे मोठे क्वेश्चन येणार नाही, म्हणजे खूप मोठे एवढं नाही येणार. सो 2 किंवा हार्डली 3 सेंटेन्स विचारतील. एका व्यक्तीनं 3, इथे 2 सांगितलेले आहे. सो असे नंबर ऑफ सेंटेन्स आपल्याला देतील. ओके, इतकं बघण्याची आपल्याला नीड नाही. इतकं कळलं आपल्याला. आता मला एवढं सांगायचं आहे की राधा जी व्यक्ती आहे ना, 1 मिनटं सांगते, फक्त एक राधा, तिनं काय केलेले आहे, 2 सेंटेन्स केलेला आहे. ओके, 2 सेंटेन्स सांगितलेलं आहे. आणि अट ही आहे, अट काय म्हणते आहे की या राधानं जे सेंटेन्स सांगितले ना त्याच्यापैकी एक वाक्य खरं बोलली आहे आणि एक वाक्य खोटं बोलली आहे. काय आहे अट, हिनं 2 वाक्य सांगितली आहे. टोटल किती वाक्य आहे बेटा, 2. या 2 वाक्यांपैकी एक वाक्य कसं आहे, ट्रू, एक सेंटेन्स ट्रू आहे
आणि एक सेंटेन्स काय म्हटली आहे, फॉल्स आहे. ओके, एक ट्रू आणि एक फॉल्स. आता या ट्रू फॉल्सला लिहायचं कसं, अंडरस्टँड कसं करायचं, तर मी काय म्हणते, मला सांगा एक वाक्य जर ट्रू असेल आणि एक वाक्य फॉल्स असेल तर मला सांगा या दोन वाक्यापैकी ट्रू फॉल्स, एक ट्रू एक फॉल्स, एक ट्रू आणि एक फॉल्स ही आहे की नाही, मग ही कंडिशन सॅटिस्फाय होणार की नाही, यस. आता मला सांगा इथे पहिल्यांदाच ट्रू घ्यायचं का मॅडम, की नंतरच फॉल्स घ्यायचं का मॅडम, असं काही कंडिशन आहे का, नाही. फक्त मला एकदा ट्रू एकदा फॉल्स एवढं भेटलं, इनफ दॅट सफिशियंट. आता मला सांगा हिने दोन वाक्य सांगितलेले आहे. आता पहिलं वाक्य खोटं आहे आणि दुसरं वाक्य खरं घेते आहे. पण मला सांगा याच्यामध्ये एक खरं आहे एक खोटं आहे, एक खरं आहे एक खोटं आहे. सांगितलेली अट पूर्ण झाली की नाही, एक खरं एक खोटं. म्हणजे मी अशा प्रकारे हे लिहू शकते, म्हणजे हे वाक्य काय आहे, अट माझी पूर्ण झाली. इन केस मला सांगा इथे हिने दोन वाक्य सांगितले आहे, हे पण फॉल्स आणि हे पण फॉल्स, पण मला अटीमध्ये सांगितले एक ट्रू आणि एक फॉल्स, पण इथे तर दोन्ही फॉल्स फॉल्स आले. सो या कंडिशनमध्ये ही अट मान्य होणार का, नाही बेटा. या केसमध्ये ही कंडिशन मॅटर नाही करणार. सो इथपर्यंत पोचलो आपण, इथपर्यंत पोचलो, तुम्हाला कळलं की मान्य कशी करायची अट, संपला विषय. बस तुमच्याकडनं मला एवढंच अपेक्षित आहे की मी तुम्हाला फार शिकवणार नाही, पण मी जेवढं शिकवेल तेवढं परफेक्ट आलं पाहिजे, म्हणजे तुमचे सगळे क्वेश्चन एकदम क्लिअर होऊन जाणार बेटा. आता मला सांगा एक अट अशी दिलेली आहे, 3 मुली आहे, त्या 3 मुलीपैकी प्रत्येक मुलगी एक एक वाक्य बोलते. काय बोलते, एक एक वाक्य बोलते प्रत्येक मुलगी. आणि ती वाक्य बोलत असताना त्याच्यापैकी 2 मुली नेहमी खरं बोलतात असं सांगितलं. 2 मुली, 3 मुली आहे की नाही, मला सांगा सेंटेन्स किती आहे, 3 आहे. 2 मुली खरं बोलतात, याच्यापैकी 2 मुली ज्या आहेत त्या काय बोलतात, खरं बोलतात, आणि एक जी मुलगी आहे ती खोटं बोलते. यापैकी एक मुलगी काय बोलते बेटा, खोटं बोलते. तर मला सांगा याच्यामध्ये असंच येणार का मॅडम, याच्यामध्ये असंच येणार का, ट्रू ट्रू फॉल्स असं येणार का, मला सांगा 2 खरं आणि 1 खोटं झालं की नाही सॅटिस्फाय, कंडिशन इज ओके. मला सांगा आता याच्यामध्ये ही सेकंड नंबरची मुलगी खोटं बोलती आहे, पण या दोघी खरं बोलते. 2दा ट्रू एकदा फॉल्स, कंडिशन होतीये का बेटा, 2 ट्रू 1 फॉल्स होतीये बेटा, यस. जर मी म्हटली ही खोटी बोलतेय ह्या दोघी खरं बोलताय, आता मला सांगा 2 ट्रू 1 फॉल्स झाली का कंडिशन, यस, अट मान्य झाली. पण आता प्रत्येक गोष्टीला एक हे असते, एक सिनारिओ असते. ओके, मला सांगा अट होती 2 ट्रू 1 फॉल्स पाहिजे मला, पण मला सांगा ही पण व्यक्ती खोटं बोलतीये, ही पण व्यक्ती खोटं बोलतीये आणि ही एकटीच खरं बोलतीये. आता 2 फॉल्स 1 ट्रू, पण मला तर 2 ट्रू पाहिजे 1च फॉल्स पाहिजे. या केसमध्ये ही अट मान्य झाली का, नाही बेटा, नाही, इट्स रॉंग. हे एवढं कळलं तुम्हाला, आपण खाली वरतं कुठेही काही करू शकतो, पण 2 ट्रू असलं पाहिजे 1 फॉल्स असलं पाहिजे. अशा पॅटर्ननं हे तुम्हाला अटी समजल्या. आता अटीमध्ये तुम्हाला कुठेच प्रॉब्लेम जाणार नाही, कुठेच जाणार नाही. तुम्हाला किती टफमधला टफ क्वेश्चन येऊ दे, सॉल्व झाल्याशिवाय तुमचा राहणार नाही. फक्त याला रिकॉल करा बेटा. ओके, सो वारंवार करत राहायचं, म्हणजे तुम्हाला कुठेच प्रॉब्लेम येणार नाही. इथपर्यंत आलो. आता मी तुम्हाला एक कन्सेप्ट शिकवते. ओके, इथपर्यंत आपलं क्लिअर झालं. याला बघून घेऊ आपण, सगळं बेसिक आहे. इथे मला सांगा सर्वनामासह विचार करून समान अर्थाची विधाने शोधा. आता मला सांगा सेम टू सेम वाक्य, मला काय पाहिजे बेटा, सेम टू सेम मिनिंग, सेम टू सेम एकदम. मला सांगा इथे कुठे तुम्हाला 2 वाक्य सारखे दिसत आहे, मला सांगा मी गाणे गातो, हे 2 वाक्य सेम टू सेम दिसले की नाही, मी गाणे गातो सेम याच्यासारखं हे दिसलं, भेटला. पण आता इथे बघा, अजून बघा, मला वाचायला आवडते, हे 2 वाक्य सेम टू सेम भेटले मॅडम. पण बघा इथे, आता मी तुम्हाला मीनिंग सांगते, त्याचा एक शब्दशः अर्थ लक्षात घ्यायचा आहे. आता इथे मला सांगा मी म्हणजे कोण झालं, रवी. मी म्हणजे कोण झालं, मी इथे ओव्हरराईट करते बेटा, रवी. मी म्हणजे कोण झालं, रवी गाणे गातो. हे सेंटेन्स 2 कोण सांगत आहे, रवी गाणे गातो. आता रवी गाणे गातो, आता हा मी म्हणजे कोण झालं, गणू. हा कोण झालं, गणू. रवी गाणे गातो, गणू गाणे गातो. हे 2 वाक्य समान झाले का बेटा, नाही ना. आता नाही झाले ना,
म्हणून मी तुम्हाला तेच सांगण्यासाठी तुम्हाला एकदम असं हे केलं, थांबून ठेवलं होतं. आता मला सांगा, रवी गाणे गातो यासारखं सेम टू सेम वाक्य मला इथे मिळत आहे का? रवी गाणे गातो, रवी गाणे गातो, म्हणजे हे दोन वाक्य समान अर्थाची मिळाले. ए टू झेड रवी गाणे गातो, रवी गाणे गातो, हो ना? हे दोन आता सेम टू सेम मिळाले. याच्यासोबत होत होतं का कॉम्बिनेशन? नाही. आता मी तुम्हाला इथे हे खोडून देते. इथे रवी नाही येणार, कारण की इथे कोण आहे? मी. आता हा मी म्हणजे कोण येणार? रवी. मी म्हणजे कोण आहे? रवी. मी गाणे गातो, रवी गाणे गातो. आता हे दोन झाले समान अर्थाचे वाक्य. झालं? इथे बघा, गणूला वाचायला आवडते. आता मला सांगा, हा गणू, मला म्हणजे काय झालं? गणूला. मला सांगा, मला म्हणजे कोणाला? गणूला वाचायला आवडते. गणूला वाचायला आवडते, गणूला वाचायला आवडते. असं शब्दशः म्हणजे त्यांचा मीनिंग जो आहे ना, तो मीनिंग काय झाला पाहिजे? सेम टू सेम झाला पाहिजे बेटा. बस, आपल्याला काही नाही पाहिजे. गणूला वाचायला आवडते, गणूला वाचायला आवडते. झालं? जरी इथे मला होतं तरी इथं काय होतं? नाव कोणाचं होतं? गणूचं. म्हणजे हे दोन वाक्य सेम टू सेम मीनिंगचे झाले. इकडे बघा, एक म्हणते मी, आता समान समान वाक्याची मला सांगा, सपोज करा, एखादी व्यक्ती आहे, एखादं वाक्य आहे, x = y, म्हणजे मला सांगा हे याच्याच सारखा सेंटेन्स आहे. सेम टू सेम, सेम टू सेम, ओके, सेम टू सेम आहे. मग मला सांगा, याला जर मी म्हटलं हे वाक्य खरं आहे, कारण की इथं चिन्ह कशाचं आहे? समानचं आहे. एक्स सारखाच कोण आहे? बाय आहे. ओके, एक्स सारखाच वाय. एखादं मी काय करते, एक लेटर घेऊन घेते. मला सांगा, 3 = 3 असं जर म्हटलं, हे समान आहे की नाही? हे दोनही अंक काय आहे? समान आहे. जर मला सांगा, हे जर पहिलं वाक्य खरं असेल तर दुसरंही वाक्य काय पाहिजे? खरंच पाहिजे. कारण की कशाचा कन्सेप्ट आहे? समानचा कन्सेप्ट आहे. 3 = 3, इक्वल टू म्हणजे समान. मग हे ट्रू असेल तर हे पण ट्रूच. मग मला सांगा, इकडे तुम्हाला समजून सांगायचं आहे, हे जर फॉल्स असेल तर हे पण काय असेल बेटा? फॉल्सच असेल. मग मला सांगा, हे फॉल्स आणि हे ट्रू असं होणार का? नाही. कन्सेप्ट कशाचं आहे? समानचा आहे, इक्वलचा आहे. जर पहिलं सेंटेन्स फॉल्स असेल तर दुसरं पण सेंटेन्स फॉल्सच असेल. पहिलं सेंटेन्स ट्रू असेल तर दुसरंही सेंटेन्स ट्रूच असेल. ओके, एवढं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. ओके, मग मला सांगा, मी गाणे गातो, जर सेंटेन्स काय असेल? ट्रू असेल, तर मी गाणे गातो आणि रवी गाणे गातो, म्हणजे हे पण सेंटेन्स काय यायला पाहिजे? ट्रूच असायला पाहिजे. ओके, जर हे सेंटेन्स जर इथे जर फॉल्स असेल इन केस, तर हे पण सेंटेन्स काय होणार? मग फॉल्सच होणार. एवढं कळली? आता मला तुम्हाला हेच सांगायचं होतं, म्हणून मी तुम्हाला एकदम शांततेत सांगितलं. आपल्याला कुठे जायचं नाही, आपल्याला गडबड करायची नाही. आपल्याला गणूला वाचायला आवडते, गणूला वाचायला आवडते. जर हे सेंटेन्स जर ट्रू असेल तर गणूला वाचायला आवडते, म्हणजे इथे मला होतं, इथे आपण ओव्हरराईट केलं, कारण की तिथे नाव आहे गणूचं. गणूला वाचायला आवडते. हे ट्रू असेल तर हे पण काय भेटणार बेटा? ट्रूच भेटेल. ओके, हे पण ट्रूच भेटेल. आणि जर इन केस हे जर फॉल्स असेल तर हे पण काय असेल? हे पण फॉल्सच असेल. ॲट अ टाइम दोन्ही ट्रू ट्रू, ॲट अ टाइम दोन्ही फॉल्स फॉल्स. मी तुम्हाला इथे टिप्पणी लिहून देते. समान अर्थाच्या वाक्यांमध्ये इथे मी तुम्हाला लिहून देते टिप्पणी. ओके, टिप्पणीमध्ये मी तुम्हाला असं लिहून देते की मला सांगा, जर वाक्य समान अर्थाची असेल, ओके, समान अर्थाची असेल तर पहिलं ट्रू तर दुसरं पण ट्रूच, आणि जर पहिलं फॉल्स तर दुसरं पण फॉल्स असंच येणार. ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स. एवढं समजलं? आता हा झाला आपला समान अर्थांच्या वाक्यांचा कन्सेप्ट. इथे स्टॉप करायचं आणि सगळी PPT सगळं लिहून घ्यायचं बेटा. VVIMP आहे, तुम्हाला मी सगळं बेसिकपासून शिकवते, कारण की तुम्हाला एकदम फाईट करायची आहे एकदम तिथे, की तुम्हाला जमलंच पाहिजे कुठलाही क्वेश्चन आला तरी. चलो, आता इथे मला शिकवायचं आहे हे परस्पर विरुद्ध अर्थाची विधानं. म्हणजे काय झालं? एकमेकांच्या हे सेंटेन्स कसं असणार? विरुद्ध असणार. मग विरुद्ध असताना बघा, विरुद्ध. आता बघा,
मी गाणे तुम्हाला इथे समजावून सांगते मी. 1 सेकंड. जर माझं पहिलं सेंटेन्स इकडे बघा, विरुद्ध, विरुद्धला काय म्हणत असतो? होच्या विरुद्ध. विरुद्ध म्हणजे क्रॉसचं चिन्ह दाखवतो. होच्या विरुद्ध काय तो बेटा? नाही. होच्या विरुद्ध काय तो? नाही. म्हणजे अशाच प्रकारे असतं नसतं, हो नाही, विरुद्ध आहे की नाही? विरुद्ध आहे म्हणजे पार विरुद्ध पाहिजे. त्यांनी केलं, त्याने नाही केलं, अशा प्रकारे आपल्याला विरुद्धाचा अर्थ शोधायचा आहे. याला बघूया आपण. इथे बघा, रवी गाणे गातो. आता आपल्याला क्रॉस पाहिजे ना, विरुद्ध अर्थाचे पाहिजे, म्हणजे सेम नाही पाहिजे, त्याचं पूर्ण डिफरंट पाहिजे. ओके, बघूया आपण. मी म्हणजे कोण झालं इथे बेटा? रवी. रवी गाणे गातो. आता इथे बघा, रवी गाणे गातो. इथे मला सांगा, हा मी म्हणजे कोण झाला? गणू. गणू गाणे गात नाही. ओके, आणखीन बघा, रवी गाणे गातो. रवी गाणे गात नाही. रवी गाणे गातो, बघा गातो, आणि रवी गाणे गात नाही. म्हणजे हे दोन वाक्य एकमेकांच्या परस्पर विरुद्ध झाले. म्हणजे हा गाणे गातो आणि हा गाणे गात नाही. हे दोन वाक्य एकमेकांच्या परस्पर विरुद्ध झालेत की नाही? आता हे दोघं जण डिफरंट भेटले की नाही? हो, भेटले. चला, मी तुम्हाला याच्यामध्ये समजावून सांगते. जर मला सांगा, हे जर वाक्य रवी गाणे गातो, हे जर वाक्य मला सांगा, याच्यामध्ये क्रॉसचं चिन्ह आहे की नाही? इथे एक म्हणते हो आणि एक म्हणते नाही. जर सपोज करा, पहिलं वाक्य जर ट्रू असेल, ओके, पहिलं वाक्य जर ट्रू असेल, हे दुसरं वाक्य परस्पर विरुद्ध आहे की नाही? आहे की नाही? मग मला सांगा, हे जर पहिलं ट्रू असेल तर हे दुसरं काय व्हायला पाहिजे? फॉल्स. हो ना? फॉल्स व्हायला पाहिजे ना. आता ट्रू होणार का? नाही बेटा, समान नाही आहे. आता विरुद्ध आहे. पहिलं जर ट्रू असेल तर दुसरं फॉल्स येणार, आणि जर माझं पहिलं जर फॉल्स असेल तर दुसरं काय येणार बेटा? ट्रू असेल. ओके, फॉल्स तर ट्रू. ओके, इतकं कळलं तुम्हाला? आता मला सांगा, इथे बघूया, रवी गाणे गातो. जर सपोज करू, हे जर वाक्य आपण खरं मानलं, हे जर वाक्य आपण खरं मानतोय असं म्हटलंय, तर मला सांगा, रवी गाणे गात नाही, हे सेंटेन्स कसं असेल बेटा? फॉल्स. आलं? हे ट्रू असेल तर हे फॉल्स. आता बघा, याच्या अपोजमध्ये जर आपण या सेंटेन्सला जर फॉल्स घेतलं तर हे सेंटेन्स काय व्हायला पाहिजे? ट्रू व्हायला पाहिजे, कारण की ते विरुद्ध अर्थाचं वाक्य आहे. रवी गाणे गातो, रवी गाणे गात नाही. एकदा ट्रू असेल तर हे फॉल्स असेल, ते फॉल्स असेल तर हे ट्रू असेल. इतकं समजलं? खरे खोट्यामध्ये तुम्हाला मी एकदम छान प्रकारे एकदम बेसिकपासून घेऊन जाते. जेव्हा क्वेश्चन लावू ना, त्यावेळेस तुमचा क्वेश्चन एकदम पटकनच झाल्याशिवाय राहणार नाही बेटा, कारण की आपण बेसिकपासून घेतोय. ओके, चलो. गणूला वाचायला आवडत नाही, गणूला वाचायला आवडते. इकडे बघा, याच्यामध्ये गणूला वाचायला आवडत नाही आणि गणूला वाचायला आवडते. इकडे बघूया आपण, सेम टू सेम मिनिंगची आहे का? नाही, परस्पर विरुद्ध आहे. याला वाचायला आवडते आणि याला वाचायला आवडत नाही, परस्पर विरुद्ध आहे. आहेत की नाही? जर मी म्हटलं पहिलं वाक्य खरं आहे तर हे दुसरं वाक्य काय होणार बेटा? खोटं. हे खरं असेल तर हे खोटं, कारण की परस्पर विरुद्ध आहे. याला आवडत नाही, याला आवडते. गणूला वाचायला आवडत नाही, गणूला वाचायला आवडते. गणूलाच म्हणतोय आपण. एकाच मुलाला दोन सेंटेन्स कसे असणार बेटा? अपोजिट. ओके, जर मला सांगा, हे जर पहिलं वाक्य फॉल्स असेल तर मला सांगा दुसरं वाक्य काय असेल बेटा? ट्रू असेल. समजलं तुम्हाला? ट्रू फॉल्स, फॉल्स ट्रू, ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स कसं घ्यायचं? आता इथे मी तुम्हाला इथे टिप्पणी लिहून देते. इथे स्पेस थोडीशी कमी आहे तरी लिहून देते. जर वाक्य, इथे बघा, जर वाक्य परस्पर विरुद्ध अर्थाची असेल, विरुद्ध अर्थाची असेल तर पहिलं ट्रू असेल तर दुसरं काय घ्यायचं? फॉल्स. आणि जर पहिलं फॉल्स असेल तर दुसरं काय घ्यायचं? ट्रू. अशा प्रकारे दोन कंडिशन ह्या लिहून ठेवा तुमच्या नोटबुकमध्ये, कारण की तुम्हाला हे खूप खूप फायद्याचं असणार आहे. जेव्हा तुम्ही क्वेश्चन बघणार असंच तुम्हाला क्लिअर होऊन जाणार. ओके, चला, मला तुम्हाला एक समजावून सांगायचं आहे. बस. पहिलं होतं की मला अटी पूर्ण झाल्या पाहिजे. काय झाल्या पाहिजे? अटी माझ्या वाचून झाल्या पाहिजे. त्याच्यानंतर मला पाहिजे आहे, मला या क्वेश्चनमध्ये काढायचं काय?
काढायचं काय किंवा विचारलं काय आहे. पहिल्यांदा अटी पूर्ण झाल्या पाहिजे, त्याच्यानंतर मला याच्यामध्ये आन्सर ऑप्शन कशाचं काढायचं आहे. ओके, अटी म्हणजे किती वाक्य खरं किती वाक्य खोटं हे समजलं पाहिजे. त्याच्यानंतर थर्ड म्हणजे मला सांगा समानचा कन्सेप्ट. ओके, समान वाक्य शोधायची. ओके, सेम टू सेम मिनिंगची वाक्य शोधायची. सेम टू सेम, रवी गाणे गातो, गणू गाणे गातो, एकदम सेम टू सेम वाक्य बघायची. मग त्याच्यानंतर फोर्थ स्टेप आहे की मग मला बघायची विरुद्ध अर्थाची वाक्य. बस झालं, माझ्या 4 स्टेप पूर्ण समजल्या तुम्हाला. या 4 स्टेप पूर्ण झाल्या, फिनिश. आन्सर ऑप्शन तुमच्या हातात असेल. पहिल्यांदा अटी बघायच्या, काय काय आहे, काढायचं काय आहे ते बघायचं, समान अर्थाची वाक्य बघायची, त्याला ट्रू फॉल्स करू आपण, आणि त्याच्यानंतर विरुद्ध अर्थाची वाक्य मला बघायची आहे. या 4 अटी बस समजल्या, तुमच्या हातात पूर्ण अख्खा अर्धा पोर्शन आलेला आहे. या क्वेश्चनला आपण तशा प्रकारे टॅकल आउट केलंच आहे. अटी तुम्हाला समजल्या आहे. अटी ही होती की मला 8 सेंटेन्स 8 वाक्य होती, याच्यामध्ये एक वाक्य काय होतं बेटा चुकीचं होतं, आणि 7 वाक्य उरलेली 7 वाक्य काय आहे माझ्याकडे बरोबर आहे. ओके, आता मला याला सॉर्ट आउट करायचं आहे. सॉल्व कसं करायचं पटपट बघूया. तुम्हाला बातच सांगेल मी तुम्हाला. मला याच्यामध्ये फक्त पहिली अट झाली फाइंड आउट करून. मला सांगा पुस्तक असलेली व्यक्ती निवडा, ही झाली माझी सेकंड स्टेप. आता मला पाहिजे आहे सेम टू सेम मिनिंगची वाक्य. ओके, सेम टू सेम. मला सांगा अन्या काय म्हणतो, माझ्याकडे पुस्तक नाही. म्हणजे माझ्याकडे कोणाकडे, म्हणजे माझ्या म्हणजे कोणाकडे, अन्याकडे. कोणाकडे, अन्याकडे पुस्तक नाही. सेम मिनिंगचं वाक्य तुम्हाला इथे कुठे दिसतंय का? मला सांगा. अन्या म्हणतो अन्याकडे म्हणजे माझ्याकडे पुस्तक नाही, याचं मिनिंग काय झालं, अन्याकडे पुस्तक नाही. इथे बघा, इथे आणीच्या नंतर अन्याकडे पुस्तक नाही भेटलं. सेम टू सेम वाक्य, सेम मिनिंगचं. आणखीन बघा, मीन्या म्हणतो अन्याकडे पुस्तक नाही. मला सांगा सेम टू सेम अन्याकडे पुस्तक नाही, अन्याकडे पुस्तक नाही, माझ्याकडे पुस्तक नाही. माझ्या म्हणजे कोणाकडे, अन्याकडे पुस्तक नाही. 3 वाक्य भेटलेले आहे. मला सांगा एकच वाक्य मला खोटं पाहिजे. मला इथे खोटं आणि खरं लिहून देते. इथे फॉल्स आहे आणि इथे 7 वाक्य कसे आहे बेटा माझे ट्रू आहे. मग मला सांगा या वाक्याला मी फॉल्स म्हणू शकते का बेटा? नाही ना. याला मी फॉल्स म्हणेल तर यालाही फॉल्स करावं लागेल, यालाही फॉल्स करावं लागेल. मला तर एकच फॉल्स पाहिजे, नाही करू शकत बेटा मी. म्हणजे मला सांगा डायरेक्टली 3 वाक्य माझी हे पण ट्रू असेल, हे पण ट्रू असेल आणि हे पण ट्रू असेल. झालं, इथपर्यंत पोचलो. आता बघा नेक्स्ट वाक्य बनवू. अन्या काय म्हणतो, दिन्याकडे पुस्तक नाही, दिन्याकडे पुस्तक नाही. याचं बघा सेम टू सेम कुठे दिसते का, दिन्याकडे पुस्तक नाही. ओके, हां इथे बघा माझ्याकडे पुस्तक नाही, म्हणजे माझ्या म्हणजे कोणाकडे, दिन्याकडे. ओके, माझ्याकडे म्हणजे कोणाकडे, दिन्याकडे पुस्तक नाही. दिन्याकडे पुस्तक नाही, दिन्याकडे पुस्तक नाही. हे 2 वाक्य मिळाले की नाही सेम टू सेम मिनिंगचे. मला एकच वाक्य फॉल्स पाहिजे, मला हे 2 वाक्य मिळाले आहे, सारख्या मिनिंगचे मिळालेले आहे, सारख्या मिनिंगचे. यालाही ट्रू असेल, याला पण काय असेल बेटा, ट्रू असेल. झालं फिनिश. आता बघा बन्या काय म्हणतो, माझ्याकडे पुस्तक नाही. सारख्या मिनिंगचं वाक्य. 1 मिनटं पिंक कलर घेते मी, हा कलर घेते. माझ्याकडे पुस्तक नाही, माझ्याकडे म्हणजे कोणाकडे, बन्याकडे. कोणाकडे, बन्याकडे पुस्तक नाही. ओके, 1 मिनटं. कोणाकडे पुस्तक नाही, बन्याकडे पुस्तक नाही. सेम मिनिंगचं वाक्य बघा, इथे सुद्धा बन्याकडे पुस्तक नाही. 2 वाक्य सारख्या मिनिंगचे. मला एकच वाक्य फॉल्स पाहिजे. इथे तर 2 वाक्य भेटले ना, सेम टू सेम मिळाले. बन्याकडे पुस्तक नाही, बन्याकडे पुस्तक नाही. हे पण ट्रू असेल आणि हे पण काय असेल बेटा, ट्रू असेल. झालं. आता मला सांगा याच्यापैकी म्हणजे मिळते जुळते वाक्यावरून मी काय केलं, माझं आन्सर ऑप्शन काढायला सुरुवात केली. ओके, इथे बघा बिन्या काय म्हणतो आहे, एकच वाक्य उरलेलं आहे बेटा. ते कुठलं आहे, हा इथे बघा माझ्याकडे पुस्तक नाही. ओके, हे फक्त एकच सेंटेन्स उरलेलं आहे, बाकी सगळे ओके झाले. सगळ्यांचा जोडीदार भेटला, हा एकटाच उरलेला आहे. मग मला सांगा हे वाक्य एकच आहे की नाही, बाकी सगळे ट्रू झाले बेटा. म्हणजे हेच वाक्य काय असेल, फॉल्स असेल की नाही, हे वाक्य फॉल्स असेल की नाही. माझ्याकडे पुस्तक नाही हे वाक्य काय आहे, चुकीचं आहे. उरलेले मला सांगा 7 वाक्य खरे झाले. 1 2 3 4 5 6 7 ही कंडिशन पूर्ण झाली. मला सांगा एक वाक्य खोटं पाहिजे होतं, मग हे वाक्य एकच उरलं होतं, मग मी याला खोटं म्हटली. तर मला सांगा हे जर वाक्य खोटं असेल, माझ्याकडे पुस्तक नाही,
ओके, माझ्या म्हणजे कोणाच्याकडे? विण्याच्याकडे. विण्याकडे पुस्तक नाही, म्हणजे आन्सर ऑप्शन काय असेल? विण्या. याचं खरं सेंटेन्स काय असेल? मग हे जर खोटं असेल, विण्याकडेच पुस्तक आहे. कोणाकडे पुस्तक आहे? विण्याकडेच पुस्तक आहे. म्हणजे आन्सर ऑप्शन काय असेल? पुस्तक असलेली व्यक्ती निवडा, तर पुस्तक असलेली व्यक्ती असेल विण्या. हा खोटा बोलतोय. खरं सेंटेन्स काय असेल? विण्याकडेच पुस्तक आहे. आणि मग मला सांगा आन्सर ऑप्शन काय असेल? पुस्तक असलेली व्यक्ती विण्या. एवढं सिंपल लॉजिक आहे. सेम वाक्य शोधायचे, पटपट आन्सर ऑप्शन करायचं, देन फिनिश करायचं. आजच्या या भाग 1 मध्ये मी तुम्हाला सगळ्या गोष्टी कशाच्या ओरिएंटेड सांगितल्या, बेसिक्स सांगितले, जे तुम्हाला लिहून घ्यायचं होतं हे तुम्हाला समजावून सांगितलं. पटकन आन्सर ऑप्शन इथं भेटा, फक्त सेम वाक्य शोधायचे. सो तुम्हाला होमवर्कसाठी हा क्वेश्चन आहे. ओके, बघून घ्या. याचं आन्सर ऑप्शन तुम्हाला मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. आणि मी तुम्हाला ओके, हा भाग 1 मध्ये मी तुम्हाला सगळे बेसिक क्लिअर करून दिले. अजून आपले ट्रिक्स वगैरे तर भरपूर बाकीच आहे. क्वेश्चन पण लावून घ्यायचे आहे तुम्हाला. सो तुम्हाला भाग 2 साठी मी तुम्हाला सांगते आहे, जर तुम्हाला पाहिजे असेल भाग 2 तर तो पण लवकरच अपडेट करू. तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये तसं सांगा मला, मी तुमच्यासाठी भाग 2 पण घेऊन येईन. ओके, तुम्हाला असेच नवनवीन सगळे व्हिडिओ, माझे व्हिडिओ या ॲपमध्ये आहे. आपल्या विदर्भ आयस, हे बघा, ही जी आहे ना ती आपली ॲप आहे. ओके, याच्यामध्ये हा कोर्स आहे माझा. या कोर्समध्ये तुम्हाला सगळे टॉपिक्स मी छान प्रकारे शिकवले आहे. आणि तुम्हाला जर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही मला भाग 2 साठी कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. आय होप यू गाईज आर एन्जॉयड दिस सेशन. थँक्यू गाईज.